नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. लोकशाहीच्या सर्व प्रेक्षकांना आजच्या व्हॅलेंटाईन डेच्या खूप खूप शुभेच्छा. व्हॅलेंटाईन डे आणि गुलाबाचं फूल यांचा संबंध सर्वज्ञात आहे, पण गुलाबाचा सुगंध, त्याचा आकार, रंग, कोमलता पाहिली तर प्रेमाचं प्रतीक म्हणून गुलाबाची निवड अगदी बरोबर असल्याचं लक्षात येतं. गुलाबाच्या अनेक जाती असतात, पण खरा भारतीय गुलाब गुलाबी रंगाचा असतो, सुगंधाने अप्रतिम असतो आणि गुणांनीही श्रेष्ठ असतो. ज्याच्या पाकळ्या इतक्या नाजूक आणि कोमल असतात की सकाळी उमललेलं गुलाबाचं फूल वेळेवर झाडावरून काढलं नाही तर दुपारपर्यंत त्याच्या पाकळ्या गळून पडलेल्या दिसतात. गुलाब हृदयाला हितकर असतो, शुक्रवर्धक असतो, पोट साफ होण्यास मदत करतो, शरीरातला दाह कमी करतो, रक्तदोष दूर करून वर्ण म्हणजेच कॉम्प्लेक्शन सुधारण्यासही मदत करतो. वाळलेल्या गुलाबाच्या कळ्या पाण्यात भिजत घालून सकाळी ते पाणी गाळून प्यायलं असता पोट साफ होण्यास मदत मिळते. गोवर, कांजिण्या किंवा उष्णतेमुळे ताप येऊन गेल्यावर शरीरामध्ये तापाचा अवशेष शिल्लक राहू नये यासाठी गुलाबाच्या पाकळ्या भिजत घातलेलं पाणी पिण्याचा उपयोग होतो. पित्त वाढण्याची टेंडन्सी असेल, म्हणजे उन्हात गेलं की डोकं दुखत असेल, वारंवार मायग्रेनचा त्रास होत असेल तर आठवड्यातून एकदा 3 चमचे गुलाबाच्या पाकळ्या, 7 ते 8 काळ्या मनुका आणि अर्धा चमचा सोनामुखीची पानं यांचं काढा घेतला तर 1-2 जुलाब होऊन पित्त पडून जातं आणि पित्ताशी संबंधित विकार बरे होण्यास मदत मिळते. डोळ्यांची आग होत असेल, स्क्रीनच्या अतिवापरामुळे डोळे थकत असतील तर गुलाब पाण्यात भिजवलेल्या कापसाच्या घड्या डोळ्यांवर ठेवण्याचा लगेच उपयोग होतो. उष्णता वाढल्यामुळे डोकं दुखत असेल तर कपाळावर, टाळूवर गुलाबजलाच्या घड्या ठेवण्याने बरं वाटतं. अशा प्रकारे गुलाबाचा अनेक प्रकारांनी वापर करता येतो, मात्र त्यासाठी सुगंधी गुलाबच हवा. वास न येणारा गुलाब हा फक्त नावापुरता गुलाब. औषधात अशा गुलाबाला काहीच स्थान नाही. गुलाबाचं खरं सौंदर्य अनुभवायचं असेल, खरा उपयोग करून घ्यायचा असेल तर त्यासाठी देशी गुलाबी गुलाबच हवा. अशाच इतरही अनेक गुणकारी वनस्पतींची माहिती करून घ्यायची असेल तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.